तुम्ही पोलीस कशासाठी बनले? तुम्हाला हे स्वप्न कसं काय पडलं आपल्याला पोलीसच बनायचंय? माझ्या वडील मला पहिल्यापासून म्हणायचे नाही का एमपीएससी कर, कारण तेव्हा 10वी 12वी झाल्यानंतर काय एवढं माहित नव्हतं एमपीएससी काय असतं. तर लॉकडाऊन पडल्यानंतर आमचे ते मुलगा आहे निलेश परशुराम टेमगिरे म्हणून, त्याची PSI मध्ये निवड झाली 2020 साली. त्याच्या पाहून आम्हाला वाटलं बा हा जर अभ्यास करत असेल तर मग आपण पण काहीतरी केलं पाहिजे. कारण प्रायव्हेट कंपन्यांचं काय लॉकडाऊन नंतर कंपन्यांमधून काढून टाकलं लोकांना. तर म्हणलं कंपनीमध्ये काम करून काय आपलं आयुष्य होऊ शकत नाही. तर मग म्हणलं काहीतरी आपण करावं स्वतःच. तुम्ही जेव्हा निश्चय केला की आपल्याला पोलीस बनायचंय, तर तुम्ही घरच्यांना सांगितलं असेल, तर घरच्यांना त्याच्यावर रिएक्शन काय होती घरच्यांची? तर मी जेव्हा बोललो मला पोलीस भरती करायची, तर माझ्या आई वडिलांचा मला फुल सपोर्ट होता की तुला जे करायचे तू कर, किती दिवस लागू दे, पण तू जर निर्णय घेतलाय तर पोलीस होऊनच थांब. नाही चालू केलं मध्ये सोडलं नंतर त्याला उपयोग नाही. ते बोलले चालू केलंय तर मग एकदा निर्णय घेतलाय तर मग पोलीस होऊनच थांबायचं. तुम्ही पोलीस होण्याचा निश्चय केला, तर पहिला फॉर्म तुम्ही कुठे टाकला होता? किती मार्कांनी वेटिंगला पडले होते? पहिला फॉर्म भरला होता पुणे ग्रामीणला 2023 साली, जेव्हा 18,000 पद होते तेव्हा. तर त्यामध्ये मला ग्राउंडला मार्क पडले 43 आणि लेखीला पडले 88. तर त्या भरतीमध्ये मी 3 मार्कांनी राहिलो होतो. तर पुन्हा आपण फॉर्म मी पुणे ग्रामीणला भरला, पुन्हा मला ग्राउंडला सेम मार्क पडले 43 आणि पेपरला पडले 76. 1 मार्काने वेटिंगला राहिलो. परत भरती निघाली. आता मला आपलं जर व्हायचं भरती पुणे शहरामध्ये व्हायचं, नंतर मग पुणे शहरा ग्रामीणमध्ये जागा कमी होत्या. नंतर मग फॉर्म मी भरला यावेळेस पुणे शहरमध्ये. पुणे शहरामध्ये भरल्यानंतर मला ग्राउंडला पहिल्या वर्षीचे 43 मार्क होते, तसे ह्या वर्षी पण मला 43 मार्क पडले आणि ग्राउंडला 43 आणि पेपरला 89 मार्क पडले. दोन्ही टोटल मिळून ओपन मधून निवड झाली. मग टोटल तुम्हाला 43 आणि इकडे 89 म्हणजे 132 मार्क घेऊन तुमची ओपन मधून निवड झाली. तुमची आज पुणे शहर मध्ये पोलीस म्हणून निवड झालेली, पण इथून पुढचा तुमचा वेगळा काळ असणार, पण पाठीमागचं आपल्याला काय सांगता येईल का? समजा 2018-19 ला तुम्ही पोलीस भरती सुरुवात चालू केली, त्यावेळेस घरची परिस्थिती काय होती? आई अंगणवाडी शिक्षक होते शिकवायला आणि वडील फॅब्रिकेशनचे काम करायचे. मी एवढी पण माझी परिस्थिती लई नव्हती मोठी की मी काही नाही केलं तरी घरी बसून खाऊ शकतो. काही नाही, ठरवलं की स्वतःच्या जीवावर काहीतरी केलं पाहिजे. कारण जर आई वडिलांचे दिवस जर गरीबमध्ये गेले, आपण जर असं जर करत बसलो तर आपले दिवस पण गरीबमध्ये जाईल. त्यामुळे मी ठरवलं की आता पोलीस व्हायचं. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला जर सपोर्ट केलाय, तुमचे भाऊ बहीण चुलता चुलती ह्यांनी तुम्हाला काय सपोर्ट केला का नाही? म्हणजे कशा कोणत्या गोष्टीत? माझ्या बहिणीने मला खूप सपोर्ट केला. ती बोलली तुला काय करायचं ते कर, तुला मग पैशाची मदत लागली काय लागली, माझ्या बहीण असेल माझ्या दाजी असेल त्यांनी फुल सपोर्ट केला मला. म्हणलं तुला जोपर्यंत तुला यश भेटत नाही तोपर्यंत तू भरती तयारी कर. एकदा का यश भेटलं की सगळे माणसं अपयश येतं ते विसरून जातं. तुम्ही अभ्यासाचं म्हणजे ठरवलं सगळं, तर तुमच्या गावात अकॅडमी किंवा अभ्यासिका काहीतरी असेलच ना? ते आमचं गाव खेडेगाव असल्यामुळे काय अभ्यासिका होती, पण ती काय ओपन अभ्यासिका होती, कुणी या कुणी जा, त्यामुळे काय तिथं सारखं डिस्टर्ब व्हायचं. एवढे त्याचा नीटनेटका मान नव्हता. त्यामुळे आता ठरवलं की आता जर करायचं तर प्रॉपर अभ्यास करायचा. मग शहराच्या ठिकाणी वळलो. शहराच्या ठिकाणी आलं तर एक शिवशाही म्हणून अभ्यासिका होती, तिथे 1-2 वर्ष अभ्यास केला. पण तिथं काय म्हणलं एक पहिली भरती दिली, तिथे अपयश आल्यानंतर म्हणलं आता दुसरीकडे ट्राय करू. त्यामुळे मग नवीन अभ्यासिका मध्ये आलो, सह्याद्री अभ्यासिका. समजा पहिली जी अभ्यासिका होती ती तुम्हाला अपयश आलं, त्याच्यानंतर तुम्ही आपल्या अभ्यासिकेत आले, सह्याद्री अभ्यासिकेत. तर आल्यानंतर तुमचं जे दिवसाचं शेड्यूल होतं ते तुम्ही सांगू शकाल का? म्हणजे वयापर्यंत माणूस घरून पैसे मागू शकतं, एक वय झाल्यानंतर माणूस घरून पैसे मागत नाही. त्यामुळे मी दुसऱ्या भरतीमध्ये अपयश आल्यानंतर मी म्हणलं आपण काम करता करता अभ्यासिका करावा. त्यामुळे काय केलं मी, पहिले मी 6 वाजता सकाळ शेड्यूल 6 वाजता उठायचं, ग्राउंडला जायचं, 6 ते 9 ग्राउंड करायचं, 9-10 ला घरी जायचं, घरची काय काम असेल ती करायची. तिथून एक टाइम जेवण करायचं आणि एक टाइम डबा घेऊन यायचा दुपारचा संध्याकाळसाठी. मग आल्यानंतर 12 वाजता आलं का 12 ते 5 वाजे पण अभ्यास करायचा. 5 ते माझे मित्र 2-3 ते अमेझॉन कंपनीमध्ये पार्ट टाइम जॉब करायचे. तर मग मी काय 5-6 ला जायचं, 6:30 ते 10:30 अमेझॉन कंपनीमध्ये पार्ट टाइम करायचा. 10 सुटल्यानंतर 11 वाजेपर्यंत अभ्यासिकेमध्ये यायचा. अभ्यासिकेमध्ये 1-2 तासामध्ये 1 वाजेपर्यंत अभ्यास करायचा रात्रीचा. आणि घरी जायला मग अंधार व्हायचा, उशीर व्हायचा. मग त्यामुळे मग ते अभ्यासिका मला ते मित्र आल्यामुळे ते बोलले की इथं झोपू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. तर मग रात्रीचा इथं झोपायचा, सकाळी उठून परत मग आपलं ते रोजचे रुटीन त्यानुसार सकाळी 6 ला ग्राउंड, परत घरी, परत अभ्यासिका, परत काम, परत अभ्यासिका, हे शेड्यूल चालू झालं मग 1.5 वर्ष. तर अभ्यासिकेत झोपताना समजा मग जेवणाचा कसा तुमचा विषय होता? कारण उशिरा 11 वाजता आहेत आल्यानंतर काय मेस बंद असायची. मेस बंद असल्याने भूक तर लागणारच साहजिकच काम केल्यानंतर. तर मग बॅगमध्ये गुळ आणि शेंगदाणे असायचे, ते गुळ शेंगदाणे खाऊन आता मग दुसरा ऑप्शन नाही ना, काही माणसं तर खावं तर लागणार. सकाळी ग्राउंडला जायचं म्हणलं तर दुसरं काय पोटामध्ये काहीतरी पाहिजेच. मग संध्याकाळी आलं का गुळ आणि शेंगदाणे खायचं आणि त्यानुसार आपलं मग रोजचा दिनक्रम असेल तो मग चालू करायचं सकाळचा. तुम्ही आपल्या अभ्यासिकेत 2 वर्ष अभ्यास करून तुम्हाला हे आज यश भेटलेले, तुम्हाला आपल्या अभ्यासिकेबद्दल काय सांगता येईल का? म्हणजे आपली अभ्यासिका तुम्हाला कशी वाटली? अभ्यासिका म्हणजे शांतताप्रिय वातावरण आहे, कोणाशी काय मुलांचं
कोणती मुलगी कोणत्या मुलासोबत बोलत नाही, हे महत्वाचं हे आहे. हम्म. कोणती मुलगी कोणत्या मुलासोबत बोलत नाही, वॉशरूम सेपरेट आहे. हम्म. आणि जेवणाचा महत्वाचं म्हणजे लायब्ररीमध्ये जेवणाचा मोठा प्रश्न असतो. हम्म. त्या लायब्ररीमध्ये मुलांचा जेवायचा हॉल वेगळा आहे, मुलींचा जेवणाचा हॉल वेगळा आहे. हम्म. माझं म्हणणं आहे की सगळ्यांनी इथे यावं आणि एकदा पाहून जावा. तर इथं ह्या अभ्यासिकेमध्ये जर तुम्ही आले तर मला वाटतं तुम्ही कोणत्या अभ्यासिकेमध्ये पडत असताना. बरेच मुले अभ्यासिकेमधून सक्सेस होऊन गेले, 20-25 मुले असतात ते सक्सेस होऊन गेले. कोण CA झालं, कोण PMPSC मध्ये PSI झालं, कोण पोलीस झालं, कोण तलाठी झालं. त्यांना पाहून असं मला वाटायचं आपलं पण काहीतरी झालं पाहिजे. कारण भरती झाल्यानंतर अभ्यासिकेच्या मालक जे त्यांचा जो सत्कार करायचे तर हे पाहून असं मला वाटलं की आपण पण सक्सेस झालं पाहिजे. तो दिवस काही ना कधी आपल्या आयुष्यात येईल आणि तो आज दिवस माझ्या आयुष्यात आला. आज ज्या मुलांना वाटतंय स्पर्धा परीक्षेत की आपल्याकडून हे होणार नाही, तर तुम्ही त्या मुलांसाठी काय सांगाल? एवढं सांगेन की एक अपयश आलं म्हणून खचायचं नाही. माझ्या आयुष्यात 2 अपयश आले. पहिल्या वर्षी पण मी 3 मार्कांनी राहिलो, दुसऱ्या वर्षी मी 1 मार्कांनी राहिलो, पण मी खचून गेलो नाही. सोडून दिलं तर परत सगळं शून्य आहे. आता मला शेवटचा ट्राय मी पूर्ण माझ्या ताकदीने लावला आणि पुणे शहरमध्ये ओपनमधून माझी निवड झाली. मग एवढं सांगायचं की खचायचं नाही, जे भेटणार आहे ते भेटणारच आहे. जिद्द ठेवून मनामध्ये अभ्यास केला ना, ज्या गोष्टी भेटणार आहेत त्या पण भेटतात. आणि एकदा तुम्ही सक्सेस झाले ना, जे तुम्हाला कॉल करत नाही ना, तुम्हाला भेटत नाही, तुम्ही समोर गेलं तरी बोलत नाही, ते सुद्धा तुम्हाला कॉल करून म्हणतात साहेब लक्ष राहून द्या. संघर्षातून घडलेले यश स्वामी टेमगिरे सर आपल्या अभ्यासिकेतील अत्यंत कष्टाळू, जिद्दी आणि मनाने मोठे असलेले स्वामी टेमगिरे सर यांची पुणे शहर पोलीसपदी निवड झाल्याबद्दल अभ्यासिकेकडून मनपूर्वक शुभेच्छा. हे यश फक्त एक निवड नाही, तर त्यांचा घाम, त्याग आणि संघर्षाची कमाई आहे. स्वामी सर म्हणजे फक्त विद्यार्थी नाही, तर आमच्यासाठी एक सपोर्ट सिस्टीम होते. मोठा भाऊ जसा प्रत्येक गोष्टीत उभा राहतो, तसं त्यांनी प्रत्येक वेळी माझी साथ दिली. अभ्यासिकेतील प्रत्येक काम त्यांनी स्वतःचं समजून केलं. ॲडमिशन पासून साफसफाईपर्यंत, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यापासून त्यांच्या अडचणी सोडवण्यापर्यंत स्वतःसाठी काही ठेवले नाही. ना सण, ना वाढदिवस, ना मित्रमैत्रीण, ना मोबाईल, ना टाइमपास. फक्त एकच ध्येय, पोलीस बनायचं. त्यांचा दिनक्रम ऐकून अंगावर काटा येईल. सकाळी ग्राउंड, दुपारी घरची कामं, शेताला पाणी देणं किंवा घरात किराणा किंवा काही किरकोळ गोष्टी घरच्या, परत दुपारी अभ्यासिकेत अभ्यास, परत संध्याकाळी 5 ते 10 मध्ये पार्ट टाइम ॲमेझॉनमध्ये काम, परत संध्याकाळी 10-11 नंतर लॅबला आले तर सगळ्या मेस बीस सगळं बंद व्हायचं. रात्री गुळ आणि शेंगदाणे खाऊन भूक भागवून परत रात्री 2 पर्यंत अभ्यास केला. अशा परिस्थितीत त्यांनी हार मानली नाही व पुणे शहर पोलीसपदी ग्राउंडला 43 व लेखीला 90 असे टोटल 133 मार्क घेऊन पुणे या ठिकाणी ओपनमधून निवड झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगणे आहे, मोबाईल बाजूला ठेवा, वेळेची किंमत ओळखा आणि स्वामी सरांसारखा अभ्यास करा. यश नक्कीच तुम्हाला भेटेल. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला तर स्वामी सरांचा मी संघर्ष सांगितलेला आहे आणि आपल्या सह्याद्री अभ्यासिका चाकणमधले जे विद्यार्थी आपल्या अभ्यासिकेतून समजा यश घेऊन बाहेर गेलेली आहेत किंवा काही कामानिमित्त काही जणांनी मुलांनी अभ्यासिका सोडलेली आहे, 2 वर्षात सर्वजण मुलं मुली स्वामी सरांना ओळखतात. कारण ह्या अभ्यासिकेत हा विद्यार्थी म्हणून आला होता आणि कसा भाऊ झाला माझा मला समजलं. म्हणजे अभ्यासिकेतले सर्व कामे केले त्याने, पार झाडून पुसून. कधी कामवाली मावशी नाही आली तर अभ्यासिकेत झाडू लागला माझ्यासोबत होता, पार टोटल ऍडमिशन सगळं केलंय. स्वामी सरांनी जसा संघर्ष केलाय ना, प्रत्येकाने संघर्ष घ्या. स्वामी सरांनी सांगितलं 2019 पासून भरती करतोय, आज 2026, म्हणजे तुम्ही बघता कमीत कमी 6 ते 7 वर्षात संघर्ष आहे. काही मुले येतात एका वर्षात म्हणतात सर 1-2 मार्काने गेलो. अरे पण परत तुम्ही संघर्ष चालूच ठेवा ना, कारण 1-2 वेळेस अपयश प्रत्येकाला येतं. प्रत्येकाची काही ना काही संघर्षाची कहाणी असते. आज त्यांनी जर का एका वर्षात सिलेक्शन झालं असतं त्यांना काही बोलताच आलं नसतं ना. त्यांचा कमीत कमी 7 ते 8 वर्षात संघर्ष आहे म्हणून ते आज आपल्यासमोर एवढे बोललेले आहेत. तुम्ही पण स्वतःला एक संघर्ष करा, म्हणजे निश्चय करा की जोवर आपलं पोलीस भरतीत किंवा कोणत्याही सरकारी स्पर्धा परीक्षेत सिलेक्शन होत नाही, मोबाईलला टाइमपास करायचं नाही, इन्स्टाला कधी स्टोऱ्या सोडायच्या नाही, व्हॉट्सअप वापरायचं नाही, फेसबुक वापरायचं नाही. गप अभ्यास, युट्यूबला तुमचे जे ऑनलाईन लेक्चर असतील ते ऑनलाईन लेक्चर आणि घरची कामं, बस 3 गोष्टी ठेवा. मित्र परिवार 1 वर्ष बाजूला ठेवा, यश तुम्हाला नक्कीच भेटेल.